एकदा या ताटामध्ये बघा, यातील मधला हा जिन्नस सोडला ना, तर बाजूचे हे धणे, जिरे, लाल मिरची असे सर्व जिन्नस आपल्या किचन मध्ये असतात. बरं, इडली, डोसा, वडा या सगळ्यांसोबत अगदीच कॉमन असणारा पदार्थ म्हणजे सांबार. तर सांबार बनवण्यासाठी हे सर्व जिन्नस जर आपल्या घरी असतील, तर सांबार मसाला नेहमी आपण बाजारातून का बरं आणायचा? तर त्यासाठी बघा, आज आपण असा हा अगदी खमंग आणि सुवासिक असा सांबर मसाला बनवतोय. शक्यतो कोणताही मसाला असू दे, अगदी व्यवस्थित होण्यासाठी प्रत्येक साहित्य हे योग्य प्रमाणात घेणं फार गरजेचं आहे. तर सुरुवातीला इथे मी एकूण 20 या काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या. काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या म्हणजे बघा, सांबरला रंग खूप सुरेख येतो, शिवाय ते दाटसर व्हायलाही मदत होते. सोबतच तिखटासाठी या 10 लाल सुक्या मिरच्या घेतल्या. दोन्ही मिरच्यांचे देठ मी कापून घेते. शक्यतो देठ कापताना कैचीचा वापर करायचा, म्हणजे हाताला तिखट जाणवत नाही. आणि हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी ना वेगळा वेळ लागतो. शिवाय बघा, प्रत्येकाचा आकार वेगळा असतो, त्यामुळे सर्व साहित्य एकत्रच न भाजता वेगळं वेगळं भाजून घेते. भाकरीचा जाडसर तवा घेतला, गॅस अगदीच कमी ठेवायचा आणि यामध्ये काश्मीरी लाल मिरच्या घातल्या. मिरच्यांचा रंग फार बदलू न देता यावर हलकेसे डाग दिसू लागले की बाजूला काढायचं. आता यासोबतच तिखटाच्या मिरच्या भाजते. तर या मिरच्या भाजत असताना ठसका लागण्याची शक्यता असते, म्हणूनच तर यामध्ये थोडंसं असं तेल घातलं म्हणजे अजिबात ठसका वगैरे जाणवत नाही. हलकेसे यावर असे फोडी दिसू लागले की या मिरच्या सुद्धा मी बाजूला काढते. काश्मीरी लाल मिरच्यांचं वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण 30 ग्रॅम होते. तर 30 ग्रॅमच इथे आपल्याला धणे घ्यायचे आहेत. धण्यांमध्ये काही खडे वगैरे असतील तर बाजूला काढायचे. बरं, खडे मसाले कोणतेही असू दे, ते भाजताना गॅस अगदीच कमी ठेवायचा, म्हणजे मसाल्याला करपट वास येत नाही आणि आमटी किंवा सांबर खाल्ल्यावर सुद्धा जळजळ वगैरे जाणवत नाही. आता या धण्यांचा हलकासा असा रंग बदलू लागलाय, लगेच मी बाजूला काढलं. सांबरला चांगला दाटसरपणा यावा यासाठी यामध्ये काही डाळी, तांदूळ सुद्धा वापरणार आहोत. तर सुरुवातीला 4 चमचे भरून चणा डाळ घेतली. चणा डाळ बघा, सतत अशी 2 ते 3 मिनिटे परतून झाली की यामध्ये 2 चमचे उडीद डाळ घातली. सोबतच 2 चमचे भरून तांदूळ घेतले. नेहमी आपण जेवणासाठी जे तांदूळ वापरतो ते वापरले तरीही चालेल. आता हे सगळं छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलंय. सांबर बनवताना आपण तूर डाळीचा वापर करतो, त्यामुळे इथे मसाल्यांमध्ये मी तूर डाळ वगैरे वापरले नाही. आता हे असं बाजूला काढलं आणि यामध्येच 1 चमचा जिरा आणि अर्धा चमचा भरून काळी मिरी. तवा चांगला गरम झालेला आहे, त्यामुळे हे भाजताना आता गॅस जरी बंद केला तरीही चालेल. हलकासा बघा, यातून सुगंध येऊ लागलाय. आता हे सुद्धा मी बाजूला काढते. पण त्यापूर्वी या सोबतच हा थोडासा कढीपत्ता होता, तो सुद्धा परतून घेते. कढीपत्त्याच्या 3 काड्या उन्हामध्ये सुकवून मी वापरल्या. आपल्याला जर ताजा कढीपत्ता वापरायचा असेल तर तो वेगळा भाजून घ्यायचा. कढीपत्ता छान कुरकुरीत असा झालाय. आता हे सर्व साहित्य बाजूला काढते. आता सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे हिंग. तर या सांबरमध्ये अगदी छान फ्लेवर यावा यासाठी शक्यतो असा खडा हिंग वापरायचा. इथे मी हा 20 ग्रॅम खडा हिंग वापरलाय. शक्यतो कोणत्याही किराणा मालमध्ये असा हा खडा हिंग मिळतो, पण अगदीच जर नसेल तर नेहमीचा साधा हिंग सुद्धा वापरू शकता. हा हलकासा भाजून झाला की यामध्ये 1 चमचा भरून तेल घालायचं. डिंक बघा, छान असं फुलून येतो, त्या पद्धतीनेच हा हिंग सुद्धा फुलला जातो. हलकासा कुरकुरीत वाटू लागला की मग मात्र बाजूला काढू. आपण जे घरी सांबर बनवतो ना, त्यापेक्षा सुद्धा साऊथ इंडियन लोकांकडचं सांबर आपल्याला फार आवडतं. तर खरं तर ते लोक असा हा खडा हिंग वापरतात, म्हणूनच त्या सांबरला अगदी छान असा फ्लेवर येतो. हा खडा हिंग मी बाजूला काढला. सर्वात शेवटी तव्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आणि मोहरी चांगली गरम झाली की गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये हळद घालायची. गरम तव्यावर हळद, मीठ सगळंच असं परतून घेतलं म्हणजे सांबर मसाला अजिबात खराब होत नाही. 5 ते 6 महिने अगदी व्यवस्थित टिकून राहतो. आता मात्र लगेच हे वाटायची वगैरे घाई करायची नाही. हे मसाले पूर्णपणे थंड झाले की मगच आपण कोरड्या भांड्यामधून वाटणार आहोत.
मसाला कोणताही असू दे, तो फार दिवस टिकावा यासाठी मिक्सरचं भांडं सुद्धा स्वच्छ आणि कोरडं असणं फार गरजेचं आहे. तर हे बघा, सर्वच मसाले पूर्णपणे थंड झालेत आणि हातात घेतल्यावर जाणवतायत छान असं यांना कुरकुरीतपणा आलेला आहे. सर्व पदार्थ असे थोडे वेगवेगळे काढून घेतले म्हणजे वाटायलाही सोपं जातं. तर सुरुवातीला या मिरच्या मी वाटून घेते, म्हणजे बघा मिरच्यांची अगदी बारीक पूड व्हायला मदत होते. सुरुवातीला पल्स मोडवर आणि नंतर सतत फिरवत या मिरच्याची अशी बारीक पूड केली. मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे हे मी बाजूला काढते आणि नंतर यामध्ये उरलेले जिन्नस घालून त्याची सुद्धा अगदी बारीक पूड करायची. मसाला बनवण्यासाठी बघा बरेचसे जिन्नस लागतात, पण सर्व जिन्नस अगदीच घरगुती आणि थोड्या थोड्या प्रमाणात लागतात. एकदा का हे दोन्ही बॅचेस वाटून झाले की चमच्याने मिसळून घेऊ किंवा मग मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा फिरवून हे व्यवस्थित एकजीव करायचं. तर घरगुती मसाला आहे तरी सुद्धा बघा याला रंग अगदी सुरेख आलाय. इडली, डोसा, वडा या सगळ्या सोबत लागणारा सांबर मसाला असा हा घरगुती बनवून ठेवला म्हणजे 5 ते 6 महिने अगदी सहज वापरू शकता. तर तुम्हाला ही आजची सांबर मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.